नमस्कार. आज आपण चंद्रकांत चन्ने यांच्या एका खूप हळुवार कवितेवर थोडं बोलणार आहोत. हो, चांदण्यांची काळी चादर हे नाव आहे कवितेचं. आणि ही त्यांच्या येणाऱ्या कारारुखाचा भोवरा या काव्यसंग्रहात आहे. म्हणजे तो याच डिसेंबरमध्ये येतोय. अच्छा. तर आपल्याकडे कवितेचे काही भाग आहेत आणि त्यातून काय काय उलगडतं ते बघूया. आणि सुरुवात पण किती म्हणजे अगदी साध्या घरातल्या प्रसंगातून होते नाही का? अगदी. थंडीची रात्र आहे, नातू कुणकुडतोय आणि आजोबांनी रात्री हळूच त्याच्या अंगावर एक जास्तीची चादर टाकली. पण गंमत अशी की सकाळी त्याला ती चादर आवडत नाही. नाही आवडत. बरोबर. एका छोट्याशा नाराजीतून मग एक नवा शोध सुरू होतो. हो. मग आजोबा त्याला घेऊन जातात बाजारात, खास त्याच्यासाठी चादर घ्यायला. आणि तिथे अनेक चादरींमधून तो लहानगा स्वतःहून एका चादरीकडे बोट दाखवतो. अच्छा. आणि ती कोणती? ती म्हणजे काळ्या रंगाची ज्यावर चंदेरी चांदणे आहेत. काळ्या चादरीवरील चंदेरी चांदणे. वा. कवी म्हणतात की ती पाहिल्यावरनं नातवाच्या चेहऱ्यावर एकदम असा स्वर्गीय आनंद पसरतो. आणि इथे ना एक भावनिक धागा पण आहे. आजोबांना ही निवड बघून खूप समाधान वाटतं. का? म्हणजे काळ्या रंगामुळे? हो, कारण त्यांच्या कुटुंबात म्हणजे आई, स्वतः कवी, माधुरी या सगळ्यांनाच काळ्या रंगाची एक ओढ आहे. अच्छा. त्यांना वाटतं की नकळत का होईना पण ही आवडीनिवडींची गोष्ट हा वार साजणून नातवापर्यंत पोचलाय. नातूही ओला गेला त्यात, मन सुखावलं आतून. काय सुंदर ओळी आहेत. अगदी. म्हणजे फक्त रंगाची निवड नाही ती. पिढ्यानपिढ्या जोडलेला एक काय म्हणतात त्याला ऋणानुबंध जाणवतो त्यात. बरोबर. कुटुंबाचा धागा पकडून मग कवी आपल्याला थेट त्यांच्या लहानपणी घेऊन जातात. हो. ती आठवण पण छान आहे. शाळेतली मुलं, काटसावरीच्या बोंडातला कापूस. बुढी के बाल. अगदी. ते गमतीनं म्हणतात तसं. तो कापूस जमिनीवर पडू नये म्हणून फुंकर मारून हवेत उडवतात. आणि मग येते एक सुंदर कल्पना की तो कापूस असा तरंगत जातो आणि आकाशाच्या निळ्या चादरीत म्हणजे ढगांमध्ये लपून बसतो. किती सहजपणे बालपणीचा खेळ आणि निसर्ग एकत्र आणलाय. खरंच एकदम तरल वेगळ्या जगात नेणारी कल्पना आहे ही. पण ह्या तरल कल्पनेनंतर कवितेत एक थोडा वेगळा गंभीर विचार येतो. तो हिंदीतला भाग ना? हो. कवी लिहितात, सोचता हूं इंसान जब चांद तर बस जाएगा. गरीब बच्चे का एक अकेला खिलौना भी छिन जाएगा. हा विचार खरंच थांबायला लावतो. नक्कीच. म्हणजे भविष्याबद्दलची एक सूक्ष्म चिंता आहे इथे. बरोबर. की माणूस चंद्रावर जाईल, प्रगती करेल, पण मग गरीब मुलांसाठी चंद्र फक्त आकाशातला दिवा किंवा त्यांच्या कल्पनेतलं खेळणं राहणार नाही का? त्यांचं ते खेळणं हिरावलं जाईल की काय अशी भीती साध्या शब्दात मांडलीये, पण खोल आहे. खूपच. आणि या गंभीर विचारांच्या एकदम विरुद्ध एक चित्र आहे पुढे. कोणतं? तोच नातू, ज्याने ती चांदण्यांची काळी चादर निवडली आहे. अच्छा. हो. तो आता त्याचा नव्या उबदार चादरीत जणू काही चांदण्या वेचत शांत झोपलेला आहे. नव्या उबदार काळ्या चादरीत चांदण्या वेचत शांतपणे पहुडलेला नातू. काय सुंदर विरोधाभास आहे बघ. अगदी. एका बाजूला भविष्याची चिंता आणि दुसरीकडे वर्तमानातली ती निरागस शांतता. आणि विशेष म्हणजे कवी म्हणतात, काळ्या अंधारातही गोड दिसत होता. म्हणजे त्या काळ्या रंगात, त्या अंधारात पण एक प्रकारची सुंदरता आहे, माया आहे. ती काळी चादर आता फक्त ऊब नाही देत. नाही, ती सुरक्षिततेचं आणि स्वप्नांचं प्रतीक बनते जणू. तर एकूणच बघितलं तर या कवितेत अनेक स्तर आहेत. हो ना. पिढ्यानपिढ्यांचे ते भावनिक बंध, साध्या गोष्टीतला आनंद, बालसुलभ निरागसता, निसर्गाचं चित्रण आणि त्याचवेळी भविष्यातल्या बदलांची एक अस्पष्ट का होईना पण चिंता, सगळ्याचं मिश्रण आहे. खरंय. ही कविता एकाच वेळी कुटुंबाची ऊब देते, बालपणीची आठवण करून देते आणि तंत्रज्ञानाच्या युगात काय होऊ शकतं याची एक नाजूक जाणीव पण देते. बरोबर. ती काळी चादर आणि चांदण्या त्या फक्त वस्तू नाहीत राहत. त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी आवड, सुरक्षितता, स्वप्न ह्यांचं प्रतीक बनतात. म्हणजे ती चादर फक्त पांघरून नाही राहत. नाही. ती भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याची चिंता ह्यांचं एक तरल मिश्रण होऊन जाते. खरंच खूप हळवारपणे खूप काही सांगून जाते ही कविता. आणि जाता जाता एक विचार मनात येतोच. काय? की आजच्या जगात आपण चंद्रावर वस्ती करायच्या मोठमोठ्या गोष्टी करतोय. मग अशा कविता आपल्याला पुन्हा एकदा त्या साध्या नैसर्गिक गोष्टीतला आनंद, लहान मुलांची कल्पनाशक्ती
हे जपायला तर नाही ना सांगत. म्हणजे तंत्रज्ञानाच्या ह्या वेगवान जगात हे भावनिक आणि काल्पनिक विश्व जपणं जास्त गरजेचं आहे का? असं काहीसं. विचार करायला हरकत नाही यावर.